ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ त्रयोदश अध्याय. निमीच्या वंशाचे वर्णन. श्री शुकाचार्य म्हणतात, इक्ष्वाकूचा पुत्र होता निमी. त्याने यज्ञ प्रारंभ करून महर्षी वसिष्ठांना ऋत्विज होण्यासाठी आमंत्रित केले. वसिष्ठ म्हणाले की, राजा, इंद्राने आपल्या यज्ञासाठी मला अगोदरच आमंत्रित केले आहे. त्याचा यज्ञ पुरा करून मी तुझ्याकडे येईन. तोपर्यंत तू माझी वाट पहा. हे ऐकून राजा निमी गप्प बसला आणि वसिष्ठ मुनी इंद्राचा यज्ञ करण्यासाठी केले. विचारी नेमीने जीवन क्षणभंगूर आहे असे समजून गुरु वसिष्ठ परतण्याआधीच दुसऱ्या ऋत्विजांकडून यज्ञाला प्रारंभ केला. जेव्हा गुरु वसिष्ठ परत आले तेव्हा त्यांनी निमीने यज्ञाला प्रारंभ केलेला पाहून शाप दिला की स्वतःला शहाणा समजणाऱ्या निमीचा देह पडो. निमीने धर्माप्रमाणे न वागणाऱ्या गुरूंना शाप दिला की लोभामुळे धर्म न जाणणाऱ्या आपलेही शरीर पडो. असे म्हणून आत्मविद्येत निपुण असलेल्या निमीने आपल्या शरीराचा त्याग केला. इकडे आमच्या पंजोबा वसिष्ठांनी सुद्धा आपल्या शरीराचा त्याग करून मित्रावरुणापासून उर्वशीच्या ठिकाणी जन्म घेतला. श्रेष्ठ मुनींनी निमिराजाचे शरीर सुगंधी वस्तूंमध्ये ठेवले. जेव्हा याग समाप्त झाला तेव्हा आलेल्या देवांना त्यांनी प्रार्थना केली, हे देवांनो, जर तुम्ही समर्थ असाल आणि प्रसन्न असाल तर राजा निमीचे हे शरीर पुन्हा जिवंत होऊ दे. देव म्हणाले, तथास्तु. त्यावेळी निमी म्हणाला, मला देहाचे बंधन नको. मुनिजन आपल्या बुद्धीला श्री भगवंतांमध्ये स्थिर करून त्यांच्या चरण कमलांचे भजन करतात. हे शरीर नाहीसे होणार या भीतीने ते या शरीराशी काही संबंध इच्छित नाही. म्हणून मी आता दुःख, शोक आणि भयाचे मूळ कारण असणारे हे शरीर धारण करू इच्छित नाही. जसा पाण्यामध्ये माशाला सगळीकडेच मृत्यू येण्याची शक्यता आहे, त्याचप्रमाणे या शरीराला सुद्धा सगळीकडे मृत्यू आहे. ते म्हणाले, निमी राजा, शरीराशिवाय प्राण्यांच्या डोळ्यामध्ये आपल्या इच्छेनुसार राहील. तो तेथे राहून सूक्ष्म शरीराने भगवंतांचे चिंतन करेल. पापण्यांच्या उघड झापेवरून त्याच्या अस्तित्वाची कल्पना येईल. राजा नसेल तर लोकांमध्ये अराजकता माजेल असा विचार करून महर्षींनी निमीच्या शरीराचे मंथन केले. त्या मंथनातून एक कुमार उत्पन्न झाला. अलौकिक रीतीने जन्म घेतल्यामुळे त्याचे नाव जनक झाले. देहरहित अशा निमीपासून उत्पन्न झालेल्या वैदेह आणि मंथनातून उत्पन्न झालेल्या त्या बालकाचे नाव मिथिल असे ठेवले. त्यानेच मिथिलापुरी बसवली. परीक्षिता, जनकाचा उदा वसू, त्याचा नंदीवर्धनाचा सुकेतू आणि त्याचा देवराताचा बृहदत्ताचा महावीर्याचा सुधृतीचा धृष्टकेतूचा हर्यश्व आणि त्याचा मरु नावाचा पुत्र झाला. मरुचा प्रतिपकाचा कृतिरथाचा देवमिडाचा